नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कोकाटे केशव विठ्ठलराव, स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड, जिल्हा वाशिम. या व्हिडिओमध्ये आपण रामा मैलकुली या नावाची जी एक कथा आहे त्या कथेकडे आपण वळूयात. कथेचा हा व्हिडिओ म्हणजे उत्तरार्ध आहे. कथेचा पूर्वार्ध आपण या आधीच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आता आपण या कथेचा पुढील भाग पाहूया. तत्पूर्वी आपण मैलकुली रामा आहे, पण मैलकुली म्हणजे काय किंवा कोणाला म्हणतात ते आपण पाहूया. की सडक असते आणि या सडकेच्या काठानं अंतर दाखवणारं एक दगड असतात आणि या अंतर दाखवणाऱ्या दगडावरती एक परिमाण असतं मोजण्याचं, त्याला म्हणतात मैल. आणि या दगडांना नाव होतं आहे मैलाचा दगड. मग तो जो दगड आहे मैलाचा, तो दगड रंगवणारा पेंटर असतो, त्याच्याकडे ब्रश असतो, रंग असतो, त्यावरती तो आकडे टाकतो आणि या टाकलेल्या आकड्यावरनं आपल्याला ते अंतर कळत असतं. हे रंगवण्याचं काम करतो पेंटर. आणि मग त्याला पेंटिंग कामामध्ये मदत करण्यासाठी त्याच्या हातामध्ये ते डब्बे, ब्रश, रंग वगैरे देण्यासाठी एक मजूर असतो आणि त्या मजुरालाच म्हणतात मैलकुली. अशा मैलकुली असणाऱ्या रामाचं वर्णन व्यंकटेश माडगूळ आपल्या असणाऱ्या त्यांच्या कथेमधनं करत आहेत. रामा जो आहे हा स्वभावानं आपण पाहिलं की अतिशय शांत आहे, मन मिळावू आहे आणि कुटुंबाचा गाडा तो सांभाळणारा आहे. त्याच्या घरी त्याची बहीण आणि तिचा असणारा छोटासा मुलगा असा तुझा परिवार आहे. मग अशा असणाऱ्या रामाला सोबत घेऊन या कथेचा निवेदक म्हणजेच अंमलदार असणारे या कथेचे निवेदक त्याच्या घरी जातात. त्याच्या घरी जाऊन मग प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी त्याच्या येतात आणि कामाच्या ठिकाणी आल्याच्या नंतर मग त्यांच्यामध्ये काम सुरू असतात, त्याच्या गप्पा सुरू असतात. त्या गप्पा आपण आधीच्या तासिकेमध्ये व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. आता इथून पुढे त्याला सुरुवात करूया. रामाला विचारतात निवेदक की तुझा पगार किती आहे? रामा सांगतो, माझी थट्टा करताय, माझी मस्करी करताय का साहेब? मला 12 रुपये मिळतात असे सांगतोय. त्यावेळेस निवेदक म्हणतात, ठीक चालतो का त्याच्यात प्रपंच? रामाने एकवार बाजूला तोंड करून तंबाखूची चिमूट दाढीखाली सोडली आणि हात झाडून तो पुन्हा बोलू लागला. आणि काय बोलतो म्हणतोय, कशाचा देवा परपंच, काहीतरी करून हाता तोंडाची गाठ घालायची, ढोरावानी जीव. काय अंगभर चांगलं धडूता मिळतो या, का गोडधोड खाया मिळतं या? आम्हा गरीबाचं असंच तरी बरं, आपला स्वतःचा काय खटला नाही, एकलाच आहे. 12 रुपयामध्ये प्रपंच काय चालणारच नाही. गरीब आहोत, कसं तरी आपलं काहीतरी हातातोंडाची गाठ होते, पोटापाण्यापुरतं फक्त मिळतंय असं रामा इथं सांगतो आहे. आणि तो म्हणतो ते तरी बरं आहे, एकलाच आहे, खटला नाही. खटला नसणं म्हणजे कुटुंब त्याला नाही आहे, म्हणजे पत्नी नाही, मुलंबाळ नाहीत. तुमचं का बरं रामा, लगीन केलंस का नाही? माझ्या या प्रश्नानं मात्र आता रामाची जी जखम होती, ती आता धुनावली, चिरघळली. डोक्याचं जे मुंडासं होतं, मग आपण म्हटलं विटक्या रंगाचं नेसलं कुठलं तरी फडकं, ते त्यानं काय केलं, खाली ठेवलं, हातामध्ये एक खडा घेतला, असं जमिनीवर रेखाट्या मारत विचारामध्ये असतो बोलायला, काही सरळ झालं नाही दादा, काही सरळ झालं नाही. त्याच्या स्वरावरूनच त्याच्या ज्या वेदना होत्या, त्याच्या वेदना त्या स्पष्टपणे कळत होत्या. तोंडावरही त्याच्या स्पष्टपणे उदासीनता दिसत होती. मला वाटलं की आपण उगीच बोललो. मग सावरून घेण्यासाठीच मी त्याला म्हणालो, काय म्हणालो, की आपण बोलण्यावरनं बोलणं निघालं म्हणून विचारलं, नाहीतर तू म्हणायचास की रिकाम्या चौकशा कशाला? रामानं मुंडी हलवली आणि दिलगिरीनं तो बोलला, छ्या भलतंच. मी गप झालो अशा साठना की बा आपलं करम सांगावं, कशाला कुणाला? समधी चित्रकथा आहे दादा माझी. का बरं सांगशील तर? आता त्याच्या आयुष्यामध्ये काय घडलं
ते सगळं आता रामा निवेदकाला सांगायला लागतो आहे. आणि काय सांगतो आहे, काय रामाचं जीवन कसं होतं, रामाचं जीवन ते आपण आता बघूया. तो म्हणतो की आपलं करम दादा ती होती तकडली सांगलीच्या बाजूची, सांगलीचा भाग तिकडची असणारी त्याची पत्नी. रूपानं 10 जणीत उठून दिसावी अशी होती. माझ्या खोपट्यात कसं राहावं तिनं. मी वाचला येडा बाबडा माणूस, संसार आहे आपला नाचर गती. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर तेल नाही, मिरची नाही. तिच्या काय मनाला ह्या गोष्टी येईना. धड सबूत बोलायची नाही, रुसून फुगून बसायची. दादा मला बी समजा कळायचं, पण काय करायचं, काय करावं. ढोरागत राबलं तरी मिळगत करणार आपण. किती जरी काम केलं तरी आपण काय मिळवणार, कसं मिळवणार. रामा अगदी तळमळून ते सगळं काही बोलत होता, तळमळून ते सगळं काही सांगत होता. त्याच्या मनाची आता कवाडं जी आहे ती पूर्णपणे खोलल्या गेली होती. मीही द्रवल्या मनानं सगळं ऐकत होतो. समजूत काढायला जावं तर म्हणायची, चल मुंबईला गिरणीत काम कर आणि बक्कळ पैका मिळव, माझी हौस पुरव. मला काय आपला मुलूक सोडून जाऊ वाटना. बायकोला म्हणायचा रामा, सांगायचं की राहा. तर बायको म्हणायची ठीक आहे, आपण मुंबईला जाऊ, तिथं राहू, तिथं माझी हौस पूर्ण कर. पण रामा म्हणते मला काय गाव सोडून जाऊ असं वाटना, आणि म्हणून मी काही गेलो नाही. एका धोंड्यावर नाव आणि आकडे राखून झाले. म्हणजे काम करता करता हे बोलत आहे दोघंजण निवेदकांनीही. मी उठलो, रंगाचा जो डबा आहे ते वगैरे साहित्य घेऊन माझ्यासोबत रामाही उठला. पुन्हा चालता त्यांना आपली हकीकत सांगितली. आता चालता हकीकत सांगतोय, खरं का नाही तुम्हीच सांगा. आपलं घर, आपलं गाव, शेजारी पाजारी नात्या गोत्याची माणसं सोडायची आणि कुठं जायचं उगाच देशांतराला. असं करता करता एकदा माझ्या माघारी गेली निघून, पुन्हा काय पत्त्या नाही का मुद्दा नाही. माझी बायको अशीच एकदा माघारीच निघून गेली. मग तू काही शोध केला नाहीस का. 4 माणसाकडे समजूत घालून आणायची ना माघारी. मी नाही केली वासपस. आपल्याकडं आपल्याजवळ राहण्याची जर तिची इच्छाच नाही तर कशाला जोरा करायचा. जाऊ देल म्हणालो, कुठे बी सुखात असली म्हणजे झालं. बघा किती सरळ स्वभाव, साधा स्वभाव. एखाद्यानं जाऊन घेऊन आला असता, भांडणं केले असते, तीसाठी मुंबईला गेला असता. पण गावातही जीव आपल्या. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या माणसाला दुःखी न करायचं म्हणून तिला परतही घेऊन न येणारा असा हा रामा मुंबईला खुले आपल्याला दिसतो आहे. या जुन्या आठवणीनं रामा चांगलाच कष्टी झाला, दुःखी झाला. मी अधिक बोललो नाही. सूर्य बराच वर आला होता. भूक आणि तहान जाणवू लागली होती. बोलण्यानं वाट ओसरली तरी पायही शिनले. वाट ओसरली, चालता गप्पा गप्पा पाय मात्र थोडे शिनायला लागले, कारण सकाळी सकाळी तिथं गेलेले असतात. रामजी समोर विहीर दिसते. सावलीत बसून जेवण करू, घटकावर बसू आणि पुन्हा लागू कामाला. होयजी, भुका लागले असतील तुम्हासनी, चला. शेजारच्या मळ्यातल्या विहिरीवर गेलो. रामानं ढोरांना पिण्यासाठी काढलेल्या पाटाच्या पाण्यात हातपाय धुतले आणि मी विहिरीमध्ये उतरलो आणि आत जाऊन हात धुतले. धारेवर वडाच्या सावलीत दोघांनी शिदोरी सोडल्या. 2 ठिकाणी हात धुणं, एक पिण्यासाठी काढलेलं पाणी तिथं, आणि निवेदक स्वतः विहिरीमध्ये जाऊन. स्पृश्य अस्पृश्य प्रथा निवेदक मानत नाहीत, पाळत नाही. आपण आधी पाहिलं, इथे ते थोडंसं झाल्यासारखं आहे. रामाच्या बहिणीनं 2 तळहातासारख्या जाड व्हंडीच्या तांबड्या ज्या भाकरी होत्या त्या दिल्या होत्या, आणि त्याच्यावर तांबड्या चटणीचा बुटका, तांबडीची भाकरी तांबड्या चटणीचा बुटका तिने तो दिलेला. शेजारच्या मग माझ्या आईनं 4 मऊसूत चपात्या तुप्पानं माखून दिल्या होत्या. त्यांच्याबरोबर मोकळं जे पिठलं आहे ते पिठलंसुद्धा दिलं होतं. लिंबाचंही लोणचं होतं, लसणाची चटणी होती. डबा उघडताच खमंग सुवास सुटला. गरिबाच्या घरचं कसं, श्रीमंताच्या घरचं कशा पद्धतीत दाखवलं. श्रीमंत म्हणजे मध्यमवर्गीय. मी त्यातलं थोडा रामाला देऊ लागलो. तो नग नग म्हणू लागला. मी म्हणालो, रामजी अण्णाला नाही म्हणू नये, घे. तसं नव दादा, तुम्ही एकल्यापुरतं आणलेलं, वाट चालणं भुकेला असाल. माझ्यापाशी भाकरी आहे तर का, या अर्थानं मी तुम्हाला नको म्हणतोय. पण मी बळेच त्याला वाढलंच, आणि दोघंही आता काय करू लागलो, तिथं जेवू लागलो. हा म्हणता रामानं त्या 2 भाकरी चटणीचे जे भुकट्यासमोर संपवल्या, भुकट्याबरोबर संपवले आणि दिलेलं फडक्यात गुंडाळून ठेवून दिलं. रामजी, हे रे काय, हे ठेवलंच कशासाठी. थोडं खाल्लं की दादा,
उलीसत ठेवल्या पोराबाई. असलं कुठलं मिळतंय आमासनी, पोरगं खाईल 2 घास म्हणून ठेवलं. आता त्या पोरावर समधी मदार ठेवली आहे बघा. त्यो जेव्हा करता सवरता होईल तेव्हा जरा बरं दिश येत्याल. तवर हे असंच त्याला 4 सबूत कळण्यासाठी साळद बी घालीन म्हणतो या. भन्नीचा दाल्ला खराचला तेव्हा माझ्या गळी पडून. आता माझं कसं व्हायचं म्हणून रडायला लागली. तेव्हा मी म्हणालो, बया माझ्यापाशी राहा, मला तरी कोण आहे. असा हा रामा आहे. स्वभावानं किती संयमी आहे, अगदी समजूतदार आहे. बहिणीच्या मुलाकरता तो भाकरी इथं आपल्याला घेऊन जाताना दिसतो आहे. असं असणारा रामा. त्याची बहीण याच्याकडे आलेली कारण तिचा नवरा वारलेला. रडायला लागतं गळ्यात पडून. ते रामा म्हणतो, ये माझ्याकडे तरी सुद्धा कोण आहे. वाफ्यातलं पाणी रामा ओंजळीला प्याला. ढेकर देऊन तंबाखू खाण्यासाठी बसला. मी अद्याप जेवतच होतो. तळव्यातली तंबाखू बोटानं चुळीत रामा म्हणाला, दादा विचार आला म्हणजे आकरीत वाटतं. आता तुम्हाला वय किती? 20 वर्ष झाले रामजी. मला बी 20 आणि 8 झाली. तरी तुम्ही झाला अंमलदार आणि आम्ही मातूर राहिलो. हे असं जलभर असंच दळीदळी राहून आम्ही मसन वाटेला जायचो. मनात म्हणतो, देवा चांडाळा का रे असं. आपल्या दारिद्र्यावर देवाला आता तो रामा बोलतो आहे. अंमलदाराचं ते पाहून सगळं. रामाला द्यायला देवापाशी उत्तर नव्हतं आणि माझ्यापाशी सुद्धा नव्हतं. त्यामुळे मी केवळ आणि केवळ फक्त ऐकतच होतो. तुम्ही म्हणाल, रामजी गड्या तू शाळा शिकला नाहीस. पण दादा शाळा शिकावी आणि पोटाला काय खावजी. 4 वर्षाचं झालं की कुणाची तरी गुरं राखोळ घेऊन त्यांच्या मागं रानोमाळ हिंडावं लागतं. तेव्हा घरी भाकर मिळती. मग हे जमावं कसं. शिक्षण शिकायचं, पैसा कमवायचा, पण त्यासाठी आधी घर धकवावं लागतं. इथे घर धकण्याच्याच भानगडी. संध्याकाळी खावयाचे वांधे आणि कुठून शाळा शिकणार. आपले दारिद्र्यामुळे शाळा राहिल्याचं तो सांगतो आहे. माझं जेवण आटोपलं. थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा काम चालू करायचं होतं. संध्याकाळपर्यंत होईल तेवढं काम हे करायचं होतं. सकाळी 8 पाटीहून गेलेली सर्व्हिस विट्याहून परत आली की हिला हात दाखवून थांबवायचं आणि पुन्हा घर गाठायचं. हे लेखकाचं निवेदकाचं काम. वाईच कलंडा दादा. कलंडा म्हणजे थोडासा दादा आराम करा असं रामा सांगतो आहे की आता थोडंसं ऊन झालं आहे. ऊन झाल्यावर कमी झाल्यावर जाऊ पुन्हा असं म्हणून रामानं पैरण आणि मुंडासं उशाला घेतलं. बांधाच्या हिरोळीवर तो आडवा झाला आणि घोरूही लागला. झाडाच्या खोडाला पाठीशी आटण देऊन मी बसवून राहिलो. पाहू लागलो की रामाचं गणित सुटतं का. रामाचं दारिद्र्य, त्याच्या बहिणीच्या मुलाचं शिक्षण, त्याच्या बहिणीचं असणारं सगळा सांभाळ, स्वतःला पुन्हा पत्नी वगैरे पाहणं, अशा अनेक गणितं रामापुढं आहेत. आणि 18 विश्व दारिद्र्य त्याच्या समोर आहे. आणि अशामध्ये सुद्धा मनाचा फार मोठेपणा, दिलदारपणा आपल्याला रामामध्ये या ठिकाणी दिसून येतो आहे. अशी असणारी ही कथा या ठिकाणी आपण बघितली. इथे आपण थांबूयात.